अरे हो, तेजसचा विषय काढलास म्हणून आठवलं, आज एक किस्साच झाला. काय किस्सा? अगं तेजसचे डॉक्युमेंट्स द्यायला मी त्या जागेच्या ओनरकडे गेलो होतो ना, तर त्याने ते डॉक्युमेंट्स एका माणसाकडे ठेवायला सांगितले होते. तर मी त्या माणसाला डॉक्युमेंट्स दिले, तर तेजसचा फोटो बघून तो माझ्याशी वादच घालायला लागला. का? मी त्याला हजारदा सांगतोय की या माणसाचं नाव तेजस सहस्त्रबुद्धे. हा ऐकायलाच तयार नाही. मला म्हणतो हा विक्रम आहे आणि हा आमच्या सोलापूरचा आहे. मग तुम्ही काय बोललात त्याला? काही नाही, असे मिळते जुळते चेहरा असणारे खूप माणसं असतात जगात, हेच त्याला समजावत होत. आता त्याला कितपत हे पटलंय हे त्याचं त्यालाच माहिती, पण माझ्यासाठी हा सगळाच किस्सा खूप फनी होता. म्हणजे बघ ना, तेजस आणि विक्रम, प्राण आणि सोलापूर. खरंच मजा आली. गैरसमज हं? नाही हो, गैरसमज झाला असेल त्याला. तुम्ही आराम करा, मी आलेच. आणि हो, काय? लवकर. बायको हा विक्रमराज शिर्के आतापर्यंत कोणाच्याच जाळ्यात अडकला नव्हता ग, आणि अडकणार बी नाही. तो किती बी प्रयत्न कर ग, पण हा विक्रमराज शिर्के त्या स्वा बरोबर लग्न करणार म्हणजे करणार. मी त्याला हजारदा सांगतोय की या माणसाचं नाव तेजस सहस्त्रबुद्धे. हा ऐकायलाच तयार नाही. मला म्हणतो हा विक्रम आहे आणि हा आमच्या सोलापूरचा आहे. तो ड्रायव्हर अभिंना पुन्हा भेटला आणि अभिंना विक्रम बद्दल सगळं कळलं तर? अभि, तुमचा हा शर्ट इस्त्रीला द्यायचा आहे ना? हो, चला, माझं काम झालेलं आहे, त्यामुळे आता जी काही कामं असतील ती मी करणार आहे. तू फक्त आराम करायचा आहेस. इस्त्रीला द्यायचेस ना कपडे, मी देतो ना. काय काळजी करतेस तू? दे. हो, काय करताय अभि? काय करताय म्हणजे? या विशेष दिवसात नवऱ्यानं जे केलं पाहिजे तेच मी करतो. या मदतीची गरज नाहीये. गरज आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं आठवतंय ना? या दिवसामध्ये अशी अंग मेहनतीची कामं करायची नसतात. पण त्याच डॉक्टरांनी हेही सांगितलंय की घरातली छोटी छोटी कामं करत राहा, त्याने ऍक्टिव्हिटी होत राहील. नाही, डॉक्टरांनी ते बरोबरच सांगितलं, पण ऍक्टिव्हिटीसाठी ही अशीच कामं केली पाहिजे असं नाहीयेत ना. अजूनही बरेच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. त्यातलं एक ऑप्शन मी तुला अभि, सांगतो. प्लीज शांत राहा. तो इस्त्रीवाला बाहेर वाट बघतोय. अगं पण मी देतो. एक मिनिट, मला फोन येतोय. हा, देशमुख साहेब बोला. येस, हो, तुमच्याकडे पेपर्स आले ना? हा, तुम्ही ते एकदा चेक करून घ्या आणि मग त्याच्यावर सह्या करा आणि मला पाठवून द्या. ओके. तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला पाठवताय का? बर, ठीक आहे, पाठवा. मी त्याची वाट पाहतो. ओके सर, या, बाय. आज येणारा ड्रायव्हर तो नसेलही कदाचित, पण माझ्याच मनात भीती आहे, म्हणून मला असं वाटतंय. मीनाक्षी, हं? कपडे नेतेस ना? कमी देऊ? नाही नाही, देते मी. हा, ऐकणार म्हणून नाहीस माझं. गुड मॉर्निंग. काय झालं, अपसेट आहेस?
एरवी तू मला गुड मॉर्निंग विश करायला येतोस पण आज आला नाही. प्लीज आता नको बोलायला. तेजस बघ, तू अपसेट असलास की माझं कशातच लक्ष लागत नाही, माहिती आहे ना तुला. बघ प्लीज टाळाटाळ करू नकोस, जे काय घडलंय ते सांग मला. आणि तू बोललास तर तुझंच मन हलकं होईल. सोहा, मला आता काय बोलावं ना काहीच कळत नाही. म्हणजे माझी मॉम बोलतीये एक आणि तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू आहे. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? मला काय म्हणायचंय सोहा, तुला ते जर समजलं असतं. सोहा, माय पेरेंट्स डोंट वॉन्ट मी टू गेट मॅरिड टू यू. तेजस, अरे तुझ्या डॅडचा विरोध आहे हे माहितीच आहे आपल्याला सगळ्यांना. सोहा, आपलं लग्न माझ्या मॉमलाही मान्य नाहीये, म्हणून ती हे लग्न पुढे ढकलतीये आणि नंतर मग लग्न मोडायचे. तेजस प्लीज, निदान आईच्या बाबतीत तरी असं बोलू नकोस. त्यांना जर आपलं लग्न मान्य नसतं तर त्या एवढ्या दुरून धावत पळत का आल्या असत्या मला सांग. सोहा, तुला हे कळत नाहीये की मी इथं परस्पर लग्न करू नये म्हणून धावत पळत आलीये ती. तेजस, मला अजूनही असं वाटतं की तू मॉम बद्दल काहीतरी गैरसमज करून घेतोय. मला वाटलंच होतं. म्हणजे मी एवढं पोट तिडकीनं सांगतोय तुला आणि तू आईचीच बाजू घेतेस. तेजस, असं नाहीये, पण अजूनही माझा या गोष्टीवर विश्वास नाही बसत आहे. सोहा, ते माझे आई बाबा आहेत, त्यांच्याबद्दल मला बोलायला आवडणार आहे का? पण आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. त्यांची या लग्नाला परवानगी नाहीये ही गोष्ट एक वेळ मी बाकी कोणाला सांगणार नाही, पण आता तू माझी लाईफ पार्टनर आहेस म्हणून तुला सांगतोय. सोहा, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय की मी आता जे काही सांगितलं ते तू कोणालाही सांगणार नाहीयेस. तेजस, आय प्रॉमिस, मी कोणाला काहीच सांगणार नाही. तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. फक्त या सगळ्या प्रकारात तू स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. काळजी घे, मी आलेच. आय लव्ह यू. लव्ह यू टू. वा, तुला आता कसा ब्लॅकमेल करतो बघ आता तू. तू जर का सरळ बोटाने निघत नसल तर वाकडं करायला लागतंय विक्रमराव. काय ग, काय झालंय? नाही, काही नाही. मला ना तुझं काही कळतच नाहीये हं, सोहा. आता तेजसची आई आली आहे, सगळं काही मार्गी लागतंय. तू तर आनंदात असायला हवंस ना, मग आता का चेहरा पाडून बसलीयस? सगळ्याच गोष्टी जशा दिसतात तशा नसतात ना. आपण म्हणतोय की सगळं काही ठीक झालंय, पण तिकडे कुठे हरवलीस? काही नाही. हे बघ, असं बोलून ना तू इतरांना फसवू शकतेस, मला नाही. काय झालंय सोहा? नक्कीच काहीतरी झालंय म्हणून तू अशी उदास आहेस. तेजस काही बोलला का? मी बघते. नमस्कार मॅडम. कोण आपण? मी देशमुख साहेबांचा ड्रायव्हर. देशमुख साहेब कोण? ज्यांच्याकडून तुम्ही रेस्टॉरंटसाठी जागा घेतली ना, त्या संदर्भात काही पेपर घेऊन आलो होतो. परांजपे साहेब ओळखतात मला, कालच भेटलो होतो आम्ही. मी त्याला हजारदा सांगतोय की या माणसाचं नाव तेजस सहस्त्रबुद्धे. हा ऐकायलाच तयार नाही. मला म्हणतो हा विक्रम आहे.
आणि हा आमच्या सोलापूरचा आहे. काय झालं? कोण आलंय मीनाक्षी? अरे तू ये ना, ये आत ये. ये. हे घ्या साहेब पेपर्स. अरे थँक्स. एवढ्या पावसा पाण्याचं धावपळ करत आलास त्याबद्दल. तो साहेब कामच आहे ते माझं. बरं येतो मी. एक मिनिट. आमच्या घरी आलेलं कोणीही असं पटकन परत जात नाही. का काय झालं साहेब? अरे घाबरू नको रे. नाश्त्याची वेळ, नाश्ता करून जा. नाही नाही साहेब, मी नाश्ता करून आलो. अरे मग चहा तर घेशील की नाही? मीनाक्षी, त्यांच्या चहाचं बघ. ये. इकडे आड आणि तिकडे विहीर. आता हे इथे असताना विक्रम खाली आला नाही म्हणजे मिळवलं. तुम्ही बसा, आम्ही आलेच. हॅलो, हा बोल. अरे तू असा उभा काय? बस ना. हा सर. बस. धन्यवाद. धन्यवाद ताई. साहेब येतो मी. हो. सोहा, अगं नाश्ता थंड होतोय, करून घे. वा. हा दादा. तेजसच्या रेस्टॉरंटचं पेपर वर्क जवळजवळ कम्प्लीट झालंय. आता आपलं काम फायनली झालं असं म्हणायला हरकत नाही. एकदा का थीम डिझाईन झाली ना की इंटिरियर करायला फार वेळ लागणार. चला, मी स्वतः जाऊन हे पेपर्स तेजसला दाखवतो.
आणि त्याला गुड न्यूज आहे मीच सांगतो. नशीब माझं त्या ड्रायव्हर समोर विक्रमचं बिंग फुटलं नाही. त्याच्याबद्दल आता अभिंना मलाच खरं काय ते सांगायचंय आणि मलाच त्याचा खरा चेहरा समोरही आणायचा आहे. विक्रम स्वतःहून माघार घेतो की नाही याची अजून काही दिवस वाट पाहणार, नाहीतर त्याला अभिनच्या समोर बसवून सगळं खरं खरं सांगून टाकणार. अरे माझं लायसन्स आहे ते मगाशी पडलं होतं इथे. तेजस, लायसन्स म्हणजे डॉक्युमेंटेशन मधली खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यात तू येणार आहेस, त्या गोष्टी नीट सांभाळून ठेवाव्या लागतात. नेहमी पुढच्या वेळेस काळजी घे. बरं, मी तुलाच भेटायला येत होतो. त्या जागेच्या मालकाकडनं पेपर्स आलेत आणि त्यांनी सह्या पण केल्या. सो आपलं काम जवळजवळ झालंय. घे. तू वाचलंयस नाही? नाही, तू पण एकदा वाचून घे. बर ठीक आहे. आता काय नाही, काही थोडं पेपर बाकी आहे. ते झालं की आपल्याला एकदा महानगरपालिकेत जावं लागेल. हरकत नाही, मी रेडी आहे. मला फक्त टायमिंग सांग, कधी जायचंय आपल्याला. ठीक आहे, मी तुला वेळ कळवतो. चल. अभि, हा, थँक्यू. म्हणजे तुझ्यामुळे माझी सगळी कामं पटपट होत आहेत. तेजस, अरे थँक्स कसलं. जा. पटकन संपव. हा पके, त्या लायसन्सच्या नादात तुझ्याशी बोलणं अर्धवट राहिले. बरं ऐक, या सोहाला आपण गोहळात घ्यायला सुरुवात केली. हो, एक काम कर, आता पुढचा प्लॅन आपला जो ठरवलाय ना तो ऍक्टिव्ह करायचा आहे. ती जी पोरगी आहे ना तिला भेटायला बोलव. पुढच्या तासाभरात पोहोचतोच आपण. त्याच्या आधी ते पोरीचे फोटो बिटो डिटेल पाठवून ठेव मला. कळलं काय? चला लागा कामाला. आज अगदी थोडक्यासाठी सगळं काही निभावून गेलंय बघा. नाहीतर त्या विक्रमचा चेहरा नको त्या पद्धतीने अभिन समोर आला असता. पण त्या ड्रायव्हरनी फोटोवरून ओळखला का? हो ना. मला तर लवकरात लवकर अभिनला सगळं सांगावं लागणार आहे. त्या विक्रमचं खरं रूप, तो किती रानटी, किती क्रूर आहे, हे सगळं अभिनला सांगावं लागणार आहे. अगं पण कधी? खरं तर तू हे आधीच करायला हवं होतंस. नाही, कधी कधी काही गोष्टींची योग्य वेळ यावी लागते आणि आपल्याला त्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे. मी विक्रमला जशास तशी उत्तरं देतेय हो, पण त्याचं ह्या घरात राहणं माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. तो कधी काय करेल ही सतत भीती असते मला. मला आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाहीये. आणि हे ड्रायव्हर प्रकरण घडल्यापासून तर नाहीच नाही.
मला वाटतं हीच ती वेळ आहे त्याला धडा शिकवण्याची आणि या घरातून बाहेर काढण्याची.